Good morning. Today we have to see energy of particle. Energy of particle performing HHM. Today we have to see energy of particle performing HHM. म्हणजे जो पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये ऑसिलेट होतो, ज्याची मोशन HHM आहे, त्याची एनर्जी किती असते. सी कन्सिडर अ पार्टिकल परफॉर्मिंग HHM. Consider a particle performing HHM. Let M mass of particle, A amplitude of HHM, X displacement of particle from in position, omega angular velocity of HHM. कोणकोणत्या टर्म आहेत बघा. M mass of particle, A amplitude of HHM, X displacement of particle from in position, omega angular velocity. Then first of which kinetic energy. As particle is in motion, पार्टिकल ला मोशन आहे. ऍज पार्टिकल इज इन मोशन, इट्स कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv². ऍज पार्टिकल इज इन मोशन म्हणजे पार्टिकल मोशन मध्ये आहे आणि म्हणून त्याची कायनेटिक एनर्जी 1/2 mv². बट व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल इन HHM ओमेगा रूट A² मायनस X². आपला स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग HHM ओमेगा रूट A² मायनस X². समजा ही व्हॅल्यू आपण इथे ठेवतोय, विच इज इक्वल टू 1/2 mv². म्हणजेच याचा स्क्वेअर करायचा आहे आणि याचा स्क्वेअर केला तर ओमेगा स्क्वेअर इंटू A² मायनस X². सपोज दिस इज इक्वेशन नंबर 1. आता आपण काय केलं, कायनेटिक एनर्जी तयार केली. कशी केली. ऍज पार्टिकल इज इन मोशन, इट्स कायनेटिक एनर्जी इज 1/2 mv². व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल. व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल इन HHM ओमेगा रूट A² मायनस X². ही व्हॅल्यू आपण इथे ठेवतोय. नाव पोटेन्शियल एनर्जी. Potential energy. If suppose X displacement of particle from in position, X displacement of particle from in position, F force acting on that particle, then force acting on particle by definition, force F is equal to minus kx. If X displacement of particle from in position, F force acting on particle, then by definition of linear simple harmonic motion, what is that definition? Force is directly proportional to displacement and that force is opposite to that of displacement. मीन्स फोर्स इज डायरेक्टेड टुवर्ड्स मीन पोझिशन. आपली डेफिनेशन असं आहे. काय डेफिनेशन आहे. इन HHM फोर्स ऍक्टिंग ऑन पार्टिकल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट अँड इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स मीन पोझिशन. टू रिमूव्ह दिस प्रोपोर्शनल साइन वी हॅव टू टेक कॉन्स्टंट K and therefore force F is equal to minus kx. आपण ह्यापूर्वी पाहिलं होतं, where K is called as force constant. आणि हा जो फोर्स कॉन्स्टंट आहे त्याची व्हॅल्यू किती असते.
एम ओमेगा स्क्वेअर. हा जो फोर्स कॉन्स्टंट आहे त्याची व्हॅल्यू असते एम ओमेगा स्क्वेअर. दिस इज फोर्स ऍक्टिंग ऑन पार्टिकल. मग जर एवढा फोर्स निर्माण होत असेल तर त्यासाठी करावं लागणार वर्क. अँड देअरफॉर वर्क डन ऑन पार्टिकल, त्या पार्टिकल वरती करावं लागणार वर्क डन ऑन पार्टिकल टू डिस्प्लेस थ्रू small displacement dx, that is small work dw is equal to what is work? That is force into displacement, which is equal to force F into displacement dx. But work is done against force. ज्या डायरेक्शनला फोर्स आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शनला वर्क करतोय, म्हणून या ठिकाणी मायनस साइन घ्यायचं. हे मायनस साइन काय दर्शवतं? वर्क इज डन अगेन्स्ट फोर्स. ज्या डायरेक्शनला फोर्स आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शनला वर्क. अँड देअरफॉर टोटल वर्क that is W is equal to integration of dw, म्हणजे याचं इंटिग्रेशन, which is equal to integration of minus f into dx, which is equal to minus, हे मायनस साइन बाहेर काढलं, इंटिग्रेशन ऑफ f ची व्हॅल्यू मायनस kx into dx, मायनस मायनस प्लस, हे मायनस साइन बाहेर आलं, मायनस मायनस प्लस, दॅट इज के कॉन्स्टंट, एक्स इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर बाय 2. आपण इंटिग्रेशन काढतोय. इंटिग्रेशनचा रूल काय आहे? इंटिग्रेशन ऑफ एक्स रेज टू एन इंटू डीएक्स, दॅट इज एक्स रेज टू एन प्लस 1 डिवायडेड बाय एन प्लस 1. इंटिग्रेशनचा रूल, पॉवर 1 न वाढवा, 30 पॉवर खाली या. इंटिग्रेशनचा रूल, पॉवर 1 न वाढवायची, पॉवर किती n प्लस 1, पॉवर 1 ने इन्क्रीज करा, 30 पॉवर खाली या. तसं इथं x ची पॉवर 1, के कॉन्स्टंट ऍज इट इज. याचं इंटिग्रेशन, पॉवर 1 न वाढवा, 1 प्लस 1 2, म्हणजे याचं इंटिग्रेशन झालं x रेज टू 2 डिवाइड बाय 2, विच इज इक्वल टू 1/2 के ची व्हॅल्यू एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. अँड धिस वर्क, हे काय झालं? वर्क. अँड धिस वर्क इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी. दॅट एनर्जी इज कॉल्ड एज पोटेन्शियल एनर्जी. अँड देअरफॉर पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू 1/2 एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. हेच वर्क आपण त्याचं डिस्प्लेसमेंट करत असताना जे वर्क करतो, त्याला डिस्प्लेस करत असताना जे वर्क केलं जातं तेच वर्क त्यामध्ये एनर्जीच्या स्वरूपात स्टोअर केलं जातं. अँड दॅट एनर्जी इज कॉल्ड एज पोटेन्शियल एनर्जी. देअरफॉर वर्क डन इज नथिंग बट पोटेन्शियल एनर्जी 1/2 एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. सपोज दिस इज इक्वेशन नंबर 2. हिथं आपण काय केलं? कायनेटिक एनर्जी तयार केली. आता काय तयार केलं? पोटेन्शियल एनर्जी. अँड देअरफॉर टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM, देअरफॉर टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. टोटल एनर्जी, that is sum of kinetic energy and potential energy. Kinetic energy equation 1 मध्ये 1/2 m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी 1/2 m ओमेगा स्क्वेअर x स्क्वेअर. टोटल एनर्जी, that is kinetic energy plus potential energy.
ही झाली त्याची कायनेटिक एनर्जी, ही झाली त्याची पोटेन्शियल एनर्जी. दोघात कॉमन 1/2 m ओमेगा स्क्वेअर, कॉमन काढला 1/2 m ओमेगा स्क्वेअर. हिथं 1/2 m ओमेगा स्क्वेअर, हिथं पण 1/2 m ओमेगा स्क्वेअर. हिथं काय शिल्लक राहिलं? a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस हिथं राहिलं एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर गेट कॅन्सल, and therefore total energy of particle performing SHM that is 1/2 m omega square a square. This is an expression for energy of particle performing SHM. म्हणजेच काय झालं पहा, कायनेटिक एनर्जी 1/2 m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, पोटेन्शियल एनर्जी 1/2 m ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर, आणि त्याची टोटल एनर्जी 1/2 m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. आता या एक्सप्रेशन वरून आपल्याला काही कन्क्लुजन्स तयार करायचे आहेत. त्यापैकी पहिलं, इफ सपोज मास ऑफ पार्टिकल, अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ SHM, amplitude of SHM, if m omega a, all these terms are constant. If all these terms are constant, then total energy of particle performing SHM is constant. पहिलं कन्क्लुजन. काय पहिलं कन्क्लुजन आपण काढलं? If all these terms are constant, then total energy of particle performing SHM is constant. Second one, if suppose m and omega are constant, म्हणजे फक्त या दोनच टर्म कॉन्स्टंट आहे, राहिलं a स्क्वेअर, then total energy of particle performing SHM is directly proportional to square of amplitude. If all these terms are constant, then total energy constant. If m and omega are constant, ह्या दोन टर्म कॉन्स्टंट असतील तर राहिलं a स्क्वेअर, means total energy is directly proportional to square of amplitude. Third one, if suppose m and a are constant, आता काय कॉन्स्टंट आपण घेतोय? मास अँड अँप्लिट्यूड. हे दोन कॉन्स्टंट असेल तर राहिलं ओमेगा स्क्वेअर, मीन्स टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी. टोटल एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी. And one more term, if suppose omega and a are constant, समजा ह्या दोन टर्म कॉन्स्टंट असते तर राहिलं मास. टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास ऑफ पार्टिकल. ही काही त्याची कन्क्लुजन्स आहेत. इफ ऑल दिस टर्म्स आर कॉन्स्टंट, देन टोटल एनर्जी इज कॉन्स्टंट. If m and omega are constant, total energy is directly proportional to square of amplitude. ह्या दोन टर्म कॉन्स्टंट असतील तर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी, आणि या दोन टर्म कॉन्स्टंट असतील तर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास. तर या पद्धतीने आपल्याला त्यावरून काही कन्क्लुजन्स तयार करता येतात. आता इथं आपण काय केलं? कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी तयार केली, पण त्याचं व्हेरिएशन कसं असतं, म्हणजे त्याची मोशन चालू असताना त्याच्यामध्ये चेंजेस कशी कशी होत जातात. टोटल एनर्जी कॉन्स्टंट असते, पण कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी कशा पद्धतीने चेंज होते आता आपण ते पाहतोय. व्हेरिएशन ऑफ कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी. आता आपण काय पाहतोय? व्हेरिएशन ऑफ कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे त्याची मोशन चालू असताना
कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी कशा पद्धतीने चेंज होते. आताच आपण पाहिलं होतं फॉर पार्टिकल परफॉर्मेशनच्या कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय स्टँडर्ड फॉर्म्युला आहे 1/2 m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आणि पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे 1/2 m ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. आता आपण हे दोन फॉर्म्युले पाहिजे ना. दोन फॉर्म्युले कोणते कायनेटिक एनर्जी 1/2 m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर पोटेन्शियल एनर्जी 1/2 m ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. एक्स डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम मीन पोझिशन. आता आपण काय करतोय डिफरंट पोझिशन्स कन्सिडर करतोय. पहिलं ऍट मीन पोझिशन, दुसरं ऍट एक्स्ट्रीम पोझिशन आणि तिसरं ऍट एनी पोझिशन. वेगवेगळ्या पोझिशनला आपण काय करतोय एनर्जी तयार करतोय. एनर्जी कशा पद्धतीने चेंज होते त्याचं आपण ऑब्झर्वेशन करतोय. पार्टिकलची मोशन असताना चालू असताना त्याची एनर्जी कशा पद्धतीने चेंज होत जाते त्यासाठी आपण डिफरंट पोझिशन्स घेतलेत. ऍट मीन पोझिशन, ऍट एक्स्ट्रीम पोझिशन, ऍट एनी पोझिशन. At mean position, displacement is equal to 0. At extreme position, displacement is equal to amplitude, maximum displacement. At any position, कोणती पोझिशन घ्या. At any position, suppose displacement x is equal to suppose x. आपण इथं डिफरंट पोझिशन्स घेतोय. इथं मेन पोझिशन, इथं एक्स्ट्रीम पोझिशन, इथं एनी पोझिशन. म्हणजे इथं डिस्प्लेसमेंट फार तर मी काय करतो इथं डिस्प्लेसमेंट फार तर पी घेतो. म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कोणती पोझिशन घ्या. समजा डिस्प्लेसमेंट एक्स इज इक्वल टू पी. मग जर समजा डिस्प्लेसमेंट 0 असेल मेन पोझिशनला डिस्प्लेसमेंट 0 असेल तर मग एक्स ची व्हॅल्यू 0 म्हणजे त्याची कायनेटिक एनर्जी झाली 1/2 m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. बघा नाही डिस्प्लेसमेंट 0 असेल तर राहिलं ए स्क्वेअर त्यानं इथं मल्टिप्लाय केलं तर 1/2 m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. आणि मग त्याची पोटेन्शियल एनर्जी किती असेल एक्स व्हॅल्यू 0 आहे आणि एक्स व्हॅल्यू 0 असेल तर हे टोटल 0 मीन्स पोटेन्शियल एनर्जी 0. At mean position, kinetic energy 1/2 m omega square, the potential 0, and therefore total energy, that is kinetic energy plus potential energy. समजा ह्या दोघांची ऍडिशन केली तर 1/2 m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. दिस इज टोटल एनर्जी ऍट मेन पोझिशन. आता ऍट एक्स्ट्रीम पोझिशन एक्स इज इक्वल टू ए. समजा आपण इथं जर ए घेतला तर ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर 0. डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू ए जर कन्सिडर केला तर ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर 0 म्हणजे हे टोटल 0. दॅट इज कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 0. आणि पोटेन्शियल एनर्जीच्या बाबतीमध्ये एक्स इज इक्वल टू ए असेल तर 1/2 m ओमेगा स्क्वेअर इथे एक्सची व्हॅल्यू ए म्हणजेच 1/2 m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. पोटेन्शियल एनर्जी 1/2 m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. अँड देअरफॉर टोटल एनर्जी बिकम्स कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. समजा ह्या दोघांची ऍडिशन केली तर परत एनर्जी मिळाली 1/2 m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. तसं ऍट एनी पोझिशन समजा एक्स इज इक्वल टू पी घेतलं तर मग कायनेटिक एनर्जी काय तयार होईल. एक्स व्हॅल्यू पी असेल तर 1/2 m ओमेगा स्क्वेअर
ए स्क्वेअर मायनस पी स्क्वेअर. पोटेन्शियल एनर्जी एक्सची व्हॅल्यू आहे पी. समजा इथे पी घेतलं तर पोटेन्शियल एनर्जी 1/2 m ओमेगा स्क्वेअर पी स्क्वेअर. ह्या दोघांची टोटल केली 1/2 m ओमेगा स्क्वेअर कॉमन आहे. या दोघांची ऍडिशन केली तर मायनस पी स्क्वेअर प्लस पी स्क्वेअर कॅन्सल. हे तर कॉमन काढतोय. मायनसला प्लस कॅन्सल झालं. ए स्क्वेअर मीन्स टोटल एनर्जी इज इक्वल टू 1/2 m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. समजा आपल्यासाठी हे इक्वेशन 1, हे इक्वेशन 2 आणि समजा हे इक्वेशन 3. कोणती पोझिशन घ्या. मीन पोझिशनला 1/2 m ओमेगा स्क्वेअर, एक्स्ट्रीम पोझिशनला 1/2 m ओमेगा स्क्वेअर, एनी पोझिशनला 1/2 m ओमेगा स्क्वेअर. मीन्स इव्हन इफ पार्टिकल इज इन मोशन, its total energy remains constant. At mean position, kinetic energy is maximum. Potential energy 0. फार तर इथं एक्झाम्पल घेतो. समजा या ठिकाणी हा पेंडुलम आहे. ह्याला म्हणतात त्याची मीन पोझिशन, ह्याला म्हणतात त्याची एक्स्ट्रीम पोझिशन. मीन पोझिशनला फक्त त्याला कायनेटिक एनर्जी असते. जसा तो मीन कडून एक्स्ट्रीम कडे जातो तसं कायनेटिक एनर्जीचं पोटेन्शियल एनर्जी मध्ये कन्व्हर्जन होतं. एक्स्ट्रीम पोझिशनला त्याला फक्त पोटेन्शियल एनर्जी असते. मीन्स ऍज पार्टिकल मूव्स फ्रॉम मीन पोझिशन टुवर्ड्स एक्स्ट्रीम पोझिशन, as particle moves from mean position towards extreme position, kinetic energy is converted into potential energy, and as particle moves from extreme position towards mean position, potential energy is converted into kinetic energy. बघ काय फरक करतो इथं. काय सांगितलं. as particle moves from mean position towards extreme position, kinetic energy is converted into potential energy. And as particle moves from extreme position towards mean position, this potential energy is converted into kinetic energy. Means as particle moves from one place to another place, kinetic energy and potential energy exchange with each other, and hence total energy remains constant. And this is called as conservation of energy. Conservation of energy means only energy is converted into potential energy, or potential energy is converted into kinetic energy. As particle moves from one place to another place, one position to another position, only energies are transferred from one form to another form, but total energy remains constant, and hence the total energy of particle performing SHM is conserved. काही वेळेला क्वेश्चन असा पण विचारला जातो, शो दॅट टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM इज कॉन्झर्वड. ह्याच्या खाली काय लिहायचं मग इथं. दस फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3, as particle moves from one place to another place, or as particle moves from one position to another position, only energy is transferred. Only energy is transferred, but total energy remains constant, and hence energy of particle performing SHM is conserved. आतापर्यंत आपण काय केलं. टोटल एनर्जीचं एक्सप्रेशन तयार केलं, आणि आता काय पाहिलं. टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM इज कॉन्झर्वड. आता आपण काय पाहतोय तर व्हेरिएशन ऑफ कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी, त्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ
variation of energy. Graphical representation of energy म्हणजेच एनर्जी ग्राफिकली कशा पद्धतीने रिप्रेझेंट केली जाते बघा. समजा या ठिकाणी इथं टोटल एनर्जी समजा आहे 0. समजा या पोझिशनला एनर्जी आहे 0 आणि या पोझिशनला समजा एनर्जी आहे मॅक्सिमम. दॅट इज एनर्जी E इज इक्वल टू दॅट इज 1/2 m ओमेगा स्क्वेअर A स्क्वेअर. बघा इथं टोटल एनर्जी इज इक्वल टू 0. इथं टोटल एनर्जी 0 तर इथं टोटल एनर्जी मॅक्सिमम. आता आपण 2 पोझिशन्स घेतोय. इथं ऍट मीन पोझिशन, इथं पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम, तर या बाजूला निगेटिव्ह एक्स्ट्रीम. इथं मीन पोझिशन दॅट इज x इज इक्वल टू 0. इथं डिस्प्लेसमेंट एक्स्ट्रीम पोझिशन दॅट इज x इज इक्वल टू +a, तर या बाजूला एक्स्ट्रीम पोझिशन x इज इक्वल टू -a. ह्याला म्हणतात पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पॉइंट, तर ह्याला म्हणतात निगेटिव्ह एक्स्ट्रीम पॉइंट. कायनेटिक एनर्जीच्या बाबतीमध्ये आताच आपण पाहिलं मीन पोझिशनला कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम असते. मीन पोझिशनला कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम असते तर एक्स्ट्रीम पोझिशनला कायनेटिक एनर्जी 0 असते. आताच आपण एक्सप्रेशन मध्ये पाहिलं होतं मीन पोझिशनला फक्त कायनेटिक एनर्जी असते आणि एक्स्ट्रीम पोझिशनला कायनेटिक एनर्जी 0 असते. मग त्याचा ग्राफ हा असा काढतात. या पद्धतीनं दिस इज व्हेरिएशन ऑफ कायनेटिक एनर्जी. This is variation of kinetic energy like this. आता पोटेन्शियल एनर्जीच्या बाबतीमध्ये हा कशाचा ग्राफ काढला आपण कायनेटिक एनर्जी. आता पोटेन्शियल एनर्जीच्या बाबतीमध्ये मीन पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी 0. मीन पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी 0 तर एक्स्ट्रीम पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिमम असते. मीन पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी 0 तर एक्स्ट्रीम पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिमम असते. त्याचा ग्राफ हा असा तयार होत असतो. त्याचा ग्राफ हा असा असतो. म्हणजे हा जो ग्राफ आहे हा झाला आपला पोटेन्शियल एनर्जीचा. हा जो ग्राफ आहे हा झाला पोटेन्शियल एनर्जी. हा ग्राफ कायनेटिक एनर्जी आणि हा ग्राफ पोटेन्शियल एनर्जी आणि हा झाला त्याचा टोटल एनर्जी. दिस इज व्हेरिएशन ऑफ कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी ॲट दिस पोझिशन. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे या पोझिशनला कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी इक्वल असते. मग इथं त्याचं डिस्प्लेसमेंट किती आहे ॲट कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी 1/2 m ओमेगा स्क्वेअर A स्क्वेअर मायनस x स्क्वेअर इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी 1/2 m ओमेगा स्क्वेअर x स्क्वेअर. या पोझिशनला कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी. याला हे कॅन्सल करा. राहिलं काय शिल्लक मग A स्क्वेअर मायनस x स्क्वेअर इज इक्वल टू x स्क्वेअर. देअरफॉर 2
एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरचा प्लस एक्स स्क्वेअर केला तर एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे 2x स्क्वेअर. Therefore x square is equal to a square by 2 and therefore x is equal to plus minus a divided by root 2 means at this displacement kinetic energy is always equal to potential energy. या पोझिशनला कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी इक्वल असते. तर हे डिस्प्लेसमेंट किती असतं a by root 2 times. Okay, this is about variation of kinetic energy and potential energy. Remaining part on next period.